नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशान माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज अनंत चतुर्थी आहे. आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये खूप गर्दी असते. मस्त असं गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चाललेला असतो. भरपूर लांबून लांबून लोक येतात गणपती विसर्जनासाठी. तर म्हटले चला नदीवर एक चक्कर मारू आणि तुम्हाला पण दाखवू का आमच्या इथे किती वर्दळ असते. तर छान सगळीकडे देवपूजा चालू आहे. सगळ्यांच्या इथे आरती, गणपती बाप्पांना निरोप देत आणि भावुक होणारे लोक, भरपूर असं छान मिरवणूक वगैरे असते. तर सकाळपासूनच छोटे मोठे गणपती सगळे विसर्जनासाठी येतात. संध्याकाळी 5च्या नंतर मोठे मोठे गणपती येतात. त्याच्यामुळे म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ, नंतर संध्याकाळी परत गर्दी होऊन जाईल. तर यायला जमणार नाही, कारण गर्दी होऊन जाते. पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, एवढी गर्दी असते नदीवर. तर छान ढोल ताशे डीजेवर गणपती नाचत वाजवले जातात. मस्त विसर्जन करतात आणि देवाला निरोप देतात तर पुढच्या वर्षी लवकर या. आणि भरपूर लोकांच्या डोळ्यात पाणी पण येतं, कारण 10 दिवस त्यांनी छान अशी सेवा केलेली असते आनंदाने. तर त्याच्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं देवाला निरोप देताना. तेरे नाम पीछे सब आता आम्ही घरी चाललेलो आहे, कारण मोठे गणपती यायला सुरुवात झालेली होती. तर म्हटले चला मग आपण बाल्कनीतून बघूया, कारण आमच्या बाल्कनीतून पण छान अशी गणपती विसर्जनाची मिरवणूक दिसत असते. तर म्हटले गर्दी होऊन जाईल नदीवर. तर मग आता आम्ही घरी चाललेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण रात्रीचे खूप मोठे मोठे गणपती येतात. तर छान अशी मिरवणूक वगैरे असते. ढोल ताशे, परत लेझिम पण खेळतात. खूप छान असे गणपती असतात संध्याकाळी. तर मग आम्ही लवकर आवरून घेतो आणि बाल्कनीतच बसतो, कारण मोठे मोठे गणपती बघायला छान वाटतं. तर बघा हा किती मोठा गणपती आहे, याच्यापेक्षा मोठे मोठे गणपती येतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 1:15 वाजता मस्त लेझिम खेळणारा गणपती येतो. तर छान लोक असे लेझिम वगैरे खेळतात. तर तो खूप छान आनंद असतो. तर आम्ही बघतोच बाल्कनीतनं. तर आमच्याबरोबर तुम्ही पण बघा.
बघण्यासाठी गेलो होतो. नंतर मग लेझिम वाजायला लागली, त्याच्यानंतर आम्ही परत बाल्कनीत बघायला आलो. तर छान असे लेझिम वगैरे खेळतात, तर खूप भारी वाटतं बघण्यासाठी. तर माझ्या जावेच्या मुलांना पण मी ठेवून घेतलं, म्हटले तुम्ही थांबा, खूप छान गणपती असतो, लेझिम खेळतात, तुम्हाला भारी वाटेल. ते थांबले होते.